हॅलो मित्रांनो, मी आहे ओमकार आणि मी आज तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे 5 बेस्ट वे टू सक्सेसफुल इंट्राडे ट्रेडर. म्हणजे जे ट्रेडिंग जर्नी आहे ती तुमची सक्सेस होऊ शकते फक्त 5 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. तर मित्रांनो, त्या 5 गोष्टी कोणची आहेत? फर्स्ट पॉइंट काय आपला की आपण जे ट्रेडिंग करतोय त्या ट्रेडिंग मध्ये फक्त आपल्याला 2च ट्रेड करायचे आहेत. म्हणजे जर पहिला ट्रेड जर प्रॉफिट मध्ये झाला तर आपल्याला दुसरा ट्रेड बी करायची गरज नाहीये. त्या दिवशी मार्केटमधून एक्झिट झाले तरी तुम्ही चालसाल. तर मित्रांनो, जर तुमचा फर्स्ट ट्रेड जर लॉस मध्ये झालाय तर तुम्ही दुसरा ट्रेड करू शकता. पण जर मित्रांनो 10,000चं कॅपिटल आहे तुमचं आणि जर तुम्ही 400च्या प्रॉफिटमध्ये असाल तर तुम्हाला दुसरा ट्रेड करायची गरज नाही. तर त्या दिवसासाठी एक ट्रेड इनफ होतो. तर मित्रांनो, जर तुम्ही 2 ट्रेड म्हणजे एक लॉस झाला, दुसरा लॉस झाला, तिसरा जरी तुम्ही ट्राय केला मारायचा, त्यात प्रॉफिट झाला तरी प्रॉफिट होऊन बी तुम्ही गॅम्बलर होसाल मित्रांनो, सक्सेसफुल ट्रेडर होणार नाही. भले त्या तिसऱ्या ट्रेडमध्ये तुम्हाला प्रॉफिट येऊ द्या. कारण की मित्रांनो, जरी प्रॉफिट येऊन तुम्ही पुढच्या वेळेस तेच करणार आहे आणि अख्खा कॅपिटल जाईल तुमचं. तर मित्रांनो, असं न करता फक्त दिवसात 2 ट्रेड करा, कारण की तुम्ही बिगनर आहे त्याच्यासाठी. मित्रांनो, दुसरा पॉइंट आपला असा आहे की आपण जेव्हा आपलं कॅपिटल आहे त्याचं फक्त आपण 3%च लॉस घेऊन चालायचे. म्हणजे 10,000चं कॅपिटल आहे तर 3%चा आपल्याला लॉस घ्यायचे. 20,000चं कॅपिटल आहे तर 600 रुपयाचा. म्हणजे कसं 3%चाच लॉस घ्यायचा आहे. लाख रुपयाचं कॅपिटल आहे तर 3,000चा लॉस घ्यायचा आहे. आणि आपण 3% लॉस हे 2 याच्यात बी घेऊ शकतो. म्हणजे 1,500 रुपये, म्हणजे लाख रुपयाचं कॅपिटल आहे तर 1,500 रुपयाचा वन टाइम लॉस आणि दुसऱ्याला 1,500चा. ठीक आहे मित्रांनो, ही आपला सेकंड पॉईंट झाला. तिसरा पॉईंट आपला असा आहे की जर तुम्ही एक स्ट्रॅटेजीवर काम केले तर तुम्ही लवकर सक्सेसफुल ट्रेडर होऊ शकता. जसं तुम्ही 3 दिवसाला 10 स्ट्रॅटेजी बदलताय तर ती चुकतंय तुमचं. म्हणजे स्ट्रॅटेजी म्हणजे नेमकी काय की 9:15 ते 9:20ची एक कॅन्डल आहे, त्याच्यावर जर खाली क्रॉस झाला, वर झाला, 9:15 ते 9:20ची कॅन्डल जर क्रॉस झाली तर आपण तिथं बाय करतो, सेल करतो, म्हणजे असं करतो. तर त्याला म्हणते स्ट्रॅटेजी. ह्या स्ट्रॅटेजीवर आला की आपण कॉल घेणार, नाही तर पुट घेणार क्रॉस झाल्यावर. तर मित्रांनो, अशी एकच स्ट्रॅटेजी तुम्हाला ठेवायची आहे, जी 1-2 दिवस नाही मित्रांनो, 1-2-3 महिने, तर तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर लवकर होतात. जर तुम्ही दिवसात 4 स्ट्रॅटेजी बदलत असाल तर तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर एकाच होऊ शकत नाही मित्रांनो. चौथा पॉईंट आपला असा आहे की तुम्ही रोज सकाळी उठताय तर तुम्ही मेडिटेशन करून उठलं पाहिजे. जर तुम्ही तसंच उठताय 8:30ला उठताय तर जर तुमचा मागच्या दिवशी लॉस झाला असेल तर तुमचं माइंडसेट आहे तर त्याचप्रमाणे वर्क करणार. तुमच्या डोक्यात असणार की मला लॉस कव्हर करायचे, मग त्या माइंडसेटने तुम्ही खेळणार आणि तुमचा लॉस होणार. तर त्यासाठी सकाळी लवकर उठून मेडिटेशन करा. तुम्ही जे देवाला मानता त्या देवाची पूजा करा आणि मग मार्केटमध्ये उतरा. कारण की तेव्हा तुमचं माइंड फ्रेश राहील आणि तुम्ही नवीन ट्रेड म्हणजे कॅप्चर करू शकता तुमच्या बेस्ट स्ट्रॅटेजीने. 5वा पॉईंट आहे तो मित्रांनो असा आहे की तुमचे हे जे पॉईंट दिलेत आता वरचे ते 5वा पॉईंट असा आहे की तेच पॉईंट आहे ते म्हणजे 6 महिने तुम्हाला कंटिन्यू वर्क करायचे. हाच तुमचा 5वा पॉईंट आहे. जर मित्रांनो एक दिवस बी तुम्ही नीट नाही केलं, आता म्हणजे मार्केट 2 दिवस बंद असतात तेव्हा तुम्ही रेस्ट करू शकता सॅटर्डे संडेला. पण मित्रांनो, बाकीचे जे 5 दिवस आहे त्याच्यात तुम्हाला हे जे 4 रूल आहेत ते लागू करूनच घ्यायचे आहे. ठीक आहे. जर तुम्ही हे फक्त 6 नाही तर 3 महिने केले तर तुम्ही बेस्ट ट्रेडर होऊ शकता आणि तुम्ही प्रॉफिटेबल बी होऊ शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.